नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हाळिंगळे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ञ म्हणून गेले 18 वर्ष मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. आज मी तुम्हाला मानसिक आजार असणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे हे मी थोडक्यात सांगणार आहे. तर मी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की कोणताही मानसिक आजार कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयात होऊ शकतो. हे जे मानसिक आजार आहेत म्हणजे उदासीनता असेल, डिप्रेशन असेल, मोठे आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया, बायपोलर मूड डिसऑर्डर म्हणजे सौम्य स्वरूपात पण असतील, मध्यम स्वरूपात पण असतील आणि गंभीर स्वरूपात पण हे आजार असू शकतात. आता होतं काय की ह्या प्रत्येक आजाराची ट्रीटमेंट ही वेगळ्या पद्धतीने असते. म्हणजे त्याच्या सिव्हिरिटीनुसार म्हणजे माइल्ड मॉडरेट सिव्हिरिटीनुसार पण हा आजार म्हणजे आजाराची ट्रीटमेंट असते आणि आजाराच्या प्रकारानुसार म्हणजे डिप्रेशनचा ट्रीटमेंट वेगळा असू शकतो आणि स्किझोफ्रेनिया, बायपोलर मूड डिसऑर्डरचे पण ट्रीटमेंट ही वेगळी असू शकते. पण ओव्हरऑल जर विचार केला तर फार्माकोथेरपी म्हणजे औषधोपचार, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणजे विद्युत उपचार म्हणजे ECT आम्ही असं म्हणतो, आणि बाकीचे काउन्सिलिंगचे मेथड्स या सर्व पद्धतीनं पेशंटला इलाज आम्ही करत असतो. आता होतं काय की पेशंटला काही OPD बेसिसवर ट्रीटमेंट, OPD म्हणजे येऊन जाऊन आपण ट्रीटमेंट देतो आणि ऍडमिट केल्यानंतर पण आपण ट्रीटमेंट देत असतो. ऍडमिट केल्यानंतर औषधोपचार आणि शक्यतो ECT म्हणजे इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणजे विद्युत उपचार पद्धतीचा पण आम्ही वापर करत असतो. पेशंटला इलाज केल्यानंतर जेव्हा आम्ही डिस्चार्ज देतो किंवा OPD बेसिसवर जेव्हा आम्ही प्रिस्क्रिप्शन देतो त्याच्यानंतर पेशंट घरी गेल्यानंतर रेग्युलर ते मेडिसिन घेत असतात. म्हणजे OPD बेसिसवर चे पेशंट पण व्यवस्थित घेत असतात आणि ऍडमिट करून डिस्चार्ज झाल्यानंतर पण घेत असतात. आता सर्वात महत्वाचा रोल जो असतो की नातेवाईकांचा कशा पद्धतीने असतो, तर त्याच्यामध्ये नातेवाईकांनी पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे की मानसिक आजार कोणत्याही वयात कुणालाही होऊ शकतो. मोस्टली म्हणजे शक्यतो या आजारांना क्युअर नसतो, कंट्रोल असतो. म्हणजे हे आजार समूळ नष्ट होत नाहीत, तर या आजारांना आपण कंट्रोल करू शकतो. हे सर्वप्रथम नातेवाईकांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे. आपल्या पेशंटला जेव्हा ट्रीटमेंट सुरू केली जाते तेव्हा नातेवाईकांनी डॉक्टरांकडून कन्फर्म करून घ्यायला पाहिजे की आपल्या पेशंटला नक्की किती दिवस इलाज कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे काही पेशंटला 4 ते 6 महिने लागू शकतात, काही पेशंटला वर्षभर ट्रीटमेंट द्यावी लागू शकते, काही पेशंटला 2 वर्ष, काही पेशंटला 5 वर्ष आणि काही पेशंटला लाईफ लॉंग पण लागू शकते. त्यामुळे नातेवाईकांनी पहिल्यांदा आपल्या पेशंटला कोणता आजार आहे ते समजून घ्यायला पाहिजे. शक्यतो आम्ही पेशंटच्या नातेवाईकांना त्या आजाराची लिंक पण पाठवतो, YouTube लिंक. त्यामुळे नातेवाईकांनी ती लिंक व्यवस्थित बघणे आवश्यक आहे. ती लिंक बघायला वेळ द्या. म्हणजे तुम्हाला प्रत्येक आजाराबद्दल, आजार तो नक्की म्हणजे काय होतं, त्या आजाराची कारणे कोणती, लक्षणे कोणती, कोणत्या पद्धतीने इलाज करू शकतो, कोणत्या पद्धतीनं नातेवाईकांनी काळजी घेतली पाहिजे, किती दिवस ट्रीटमेंट घेतली पाहिजे, हे सगळं त्या YouTubeच्या लिंकमध्ये किंवा त्या आजाराबद्दल आम्ही माहिती दिली असते. तर ती नातेवाईकांनी जरूर पाहिली पाहिजे. हे सर्वप्रथम नातेवाईकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आमचा नातेवाईकांना असा सल्ला असतो की शक्यतो नातेवाईकांनी औषध काढून द्यायला पाहिजे. म्हणजे अँझायटी, डिप्रेशनचे पेशंट असतील ज्यांना जाणीव आहे आजाराची, ते पेशंट स्वतः औषध घेऊ शकतात. पण शक्यतो आमचं म्हणणं असं आहे की पेशंटला जाणीव असू दे किंवा नसू दे, तर नातेवाईकांनी पुढाकार घेऊन स्वतः औषधं काढून पेशंटला समोर उभं राहून गिळायला दिली पाहिजेत, खायला लावली पाहिजे. याचं कारण असं की हा जो मानसिक आजार आहे ह्याला क्युअर नसतो, कंट्रोल असतो. त्यामुळे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं मेडिसिन कंटिन्यू करा, तर ती तेवढ्या कालावधीसाठी कंटिन्यू करणं आवश्यक आहे. याचं कारण असं की हा जो आजार आहे, हा आजार मेडिसिन बंद केल्यानंतर म्हणजे गोळ्या पेशंटनं घ्यायचं बंद केला तरीही आजार उद्भवू शकतो. गोळ्या कमी जास्त केल्या म्हणजे सांगितलेल्या शेड्यूल पेक्षाही वेगळ्या पद्धतीनं पेशंट जर मेडिसिन घेत असेल, कमी जास्त करत असेल, तरीही आजार उद्भवू शकतो. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे हा आजार पेशंट व्यवस्थित गोळ्या घेतो, डॉक्टर पण व्यवस्थित वेळच्या वेळी त्याला तपासतात, पाहतात, तरीही आजार हा होऊ शकतो. त्यामुळे हा आजार गोळ्या बंद केले की येऊ शकतो, कमी जास्त केले की येऊ शकतो, आणि रेग्युलर खात असेल तरीही हा आजार होऊ शकतो. त्यामुळे नातेवाईकांनी लक्षात घेणं जरुरी आहे की गोळ्या जर व्यवस्थित दिल्या तर बिघडण्याची शक्यता कमी असते. गोळ्या पूर्ण बंद केल्यानंतर जेवढी शक्यता असते त्यापेक्षा कमी.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवढा एखाद्या पेशंटला 30 दिवसाची औषधं दिलेली असतात, तर त्याच्या अगोदर 5 ते 10 दिवस अगोदरच नातेवाईकांनी लवकरच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन औषधं घ्यावीत, म्हणजे औषधं कमी पडणार नाहीत. मानसिक आजाराची जी औषधं आहेत किंवा सायकॅट्रिस्ट आहेत ती शक्यतो जिल्हा लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला असतात किंवा तालुका लेवलला असतात. त्यामुळे छोट्या छोट्या गावामध्ये ही औषधं सहजासहजी उपलब्ध नसतात. त्यामुळे त्या नातेवाईकांना, त्या पेशंटना औषधं घेण्यासाठी हॉस्पिटलमध्येच किंवा त्या सायकॅट्रिस्टकडेच जाणे महत्त्वाचं असतं. त्यामुळे 5 ते 10 दिवस अगोदरच सर्वांनी तयारी करून वेळेत अपॉइंटमेंट घेऊन त्या डॉक्टरांकडे जाऊन औषधं घेणे महत्त्वाचं ठरतं. आणखी एक महत्त्वाचं, कधी कधी पेशंट आणि नातेवाईक कुठल्या तरी दुसऱ्या गावाला जातात, काहीतरी कामानिमित्त परदेशात जात असतात. तर जाण्यापूर्वी पूर्ण त्यांनी कॅल्क्युलेशन करावं की आपल्याकडे औषधं किती उपलब्ध आहेत, किती दिवस आपण ट्रॅव्हलिंगला जाणार आहे, तेवढे औषधं पुरतील का. कदाचित काही कालावधीने, काही कारणाने आपल्याला जास्ती दिवस तिथं मुक्काम करावा लागू शकतो. 10-15 दिवस एक्स्ट्रा होत असतील तर आपल्याकडे 10 ते 15 दिवसाची औषधं ही एक्स्ट्रा असली पाहिजेत. याचं नियोजन नातेवाईकांनी केलं पाहिजे. नातेवाईक बरेच सांगतात की औषधं बंद नाहीत, संपली म्हणतात. तर मी त्यांना सांगतो की घरामध्ये भाकरी किंवा चपातीचं पीठ संपत नाही, चहा पावडर किंवा साखर संपत नाही. त्यांची जशी काळजी घेता त्या गोष्टींची, तशी तुम्ही औषधाची काळजी घेतली पाहिजे. औषधं पण अजिबात संपायला नको, त्या पद्धतीनं, तशा पद्धतीनं शेड्यूल त्यांनी केलं पाहिजे. आणखी एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी सायकॅट्रिस्टची जी औषधं आहेत, म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाची जी औषध देतात, ही औषधे शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कंटिन्यू करावीत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बरेच नातेवाईक किंवा बरेच पेशंट डायरेक्ट मेडिकल शॉपमध्ये जातात आणि आम्हाला ते औषध दे म्हणतात. तर काही मेडिकल शॉप्स विदाउट प्रिस्क्रिप्शन औषधाच्या चिठ्ठीशिवाय पण ते औषध देत असतात. पण पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक ते वर्षानुवर्ष तेच औषध त्याच पद्धतीने ते घेत असतात. पण काही पेशंटना डॉक्टरांचा जर सल्ला मिळाला असता तर ती वेळीच कमी झाली असते, असं पण सिच्युएशन निर्माण होऊ शकते. पेशंट असेच कंटिन्यू बऱ्याच वेळा औषध घेतात, त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट पण कालावधीनं दिसू शकतात. हे पेशंट आणि नातेवाईकांना पण कळत नाही. इव्हन मेडिकलमध्ये जे औषधे विकतात त्यांना पण हे लक्षात येत नाही. त्यामुळे वेळच्या वेळी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला तर त्या पेशंटला त्या औषधाचा साईड इफेक्ट होतोय का, वजन कमी होऊ शकतं, जास्ती होऊ शकतं. काही पेशंटना हात थरथर कापणं, जीभ जड होणं, तोतरं बोलणं, काही वेळा लॉंग टर्म इफेक्ट जे असतात, क्रोनिक इफेक्ट म्हणतो आम्ही औषधांचे, ते जे इफेक्ट जर औषधं वेळेच्या वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेतले असती तर ते इफेक्ट झाले नसते. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपोआपच स्वतःच ते औषधं मेडिकलमध्ये विकत घेऊन घेतात. अशा लोकांना ते साईड इफेक्ट दिसू शकतात. त्यामुळे नातेवाईकांनी वेळेत आणि वेळच्या वेळी डॉक्टरांकडे भेट द्यावी. वेळच्या वेळी त्यांना पेशंटला जो त्रास होतो तो एक्सप्लेन करावा, सांगावं, म्हणजे जेणेकरून सायकॅट्रिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञ गोळ्या स्वतः ऍडजस्ट करून त्याला होणारा जो त्रास आहे किंवा लॉंग टर्मला जो साईड इफेक्ट होणार नाही त्याची काळजी ते व्यवस्थित घेतील. आणखी एक महत्त्वाचा सल्ला मी नातेवाईकांना देऊ इच्छितो की आम्ही नेहमी सांगतो की पेशंटला डॉक्टरांना दाखवायला रेग्युलर घेऊन येत जावा. काही वेळा काही कारणाने, काही पर्सनल रिझनने, काही वेळा पेशंट आजारी असतात, फायनान्शियल प्रॉब्लेम असतो, ते स्वतः पेशंटला घेऊन येऊ शकत नाहीत किंवा फक्त पेशंट येतो, नातेवाईक येऊ शकत नाहीत. अशा केसेसमध्ये नातेवाईकांनी काळजी घेणं जरुरी आहे. आमचा असा सल्ला नातेवाईकांना राहील की काही कारणानं पेशंट जर येत नसेल आणि ते पेशंटची जर औषधं जर कमी पडत असतील, संपत असतील, तर नातेवाईकांनी स्वतः डॉक्टरांकडे वैयक्तिक यावं, पेशंट जरी आला नसेल तरी, आणि पेशंटशी फोनवर बोलणं करून देऊ शकतात. आता आयडियली पेशंट बघायला पाहिजे हे बरोबर आहे, पण काही वेळा काही कारणानं जर पेशंट येणं शक्य नसेल तर नातेवाईक स्वतः येऊन आमच्याशी स्वतः डिस्कशन करून पेशंटचे प्रिस्क्रिप्शन किंवा औषधं ते कंटिन्यू करू शकतात. नवीन पेशंटसाठी असं करणं पॉसिबल नाही, पण ऑलरेडी जुना पेशंट आहे, फॉलोअप आहे, मेंटेन्ड आहे, तर औषध बंद केल्यानंतर जास्ती त्रास होण्याची शक्यता आहे. तर हे टाळण्यासाठी नातेवाईक स्वतः येऊन त्यांनी जर त्यांच्या अडचणी सांगितल्या तर डॉक्टर स्वतः प्रिस्क्रिप्शन देऊन पेशंटला म्हणजे जे लागणारे औषध आहेत ते नातेवाईक स्वतः घेऊन जाऊ शकतात.
आजकाल टेलिसायकॅट्री पद्धतीनं ऑनलाईन पण कन्सल्टेशन घेऊन, काही वेळा पेशंट स्टेबल असेल, पेशंटला व्हिडिओ कॉलनी किंवा इतर माध्यमांनी आपण पेशंटला मेडिसिन आपण पोस्टाने पण किंवा कुरिअरने पण आपण देऊ शकतो. म्हणजे ही एक सोय आहे. प्रत्येक वेळी हे करणं शक्य नाही, पण इमर्जन्सीच्या वेळी आणि पेशंट बिघडण्याची शक्यता फार असेल असं वाटत असेल तर नातेवाईकांनी या माध्यमांचा किंवा स्वतः येऊन डॉक्टरांची कन्सल्ट करून औषधं घेऊन जाऊ शकतात. आणखी एक महत्वाचं म्हणजे पेशंट कधी कधी येत नाही, म्हणतो मी आता ट्रीटमेंट घेणार नाही, मला औषधाची गरज नाही, औषधं मी कमी खाणार, मी फक्त रात्रीच खाणार, सकाळी खाणार, अर्धीच खाणार, अशी पेशंट तक्रार करायला चालू करतो. मग नातेवाईकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की डॉक्टरांनी सांगितल्या पद्धतीने पेशंटने ते घ्यायला पाहिजे. आणि पेशंट ते ऐकत नसेल तर कदाचित पेशंट बिघडण्याची शक्यता आहे का, हे वॉर्निंग साईन्स राहू शकतात का, म्हणजे पेशंटला जो पूर्वीचा आजार होता तो आजार होणार आहे हे सिग्नल तो पेशंट देतोय का, म्हणजे पेशंटच्या मनामध्ये औषधं कमी करूया, बंद करूया असे विचार यायला चालू झालेले आहेत. आणि याचा अर्थ थोड्या दिवसांनी किंवा काही दिवसानंतर पेशंट पूर्ण औषध बंद करण्याची शक्यता राहणार आहे. त्यामुळे असं जर पेशंट म्हणत असेल, आई किंवा पप्पा औषधं ठेवा, माझं मी खातो, अंघोळ झाल्यावर खातो, मी नंतर खातो, एकच खातो, अर्धी खातो, एक दिवसाआडे खातो, मी औषध घ्यायला येणार नाही, मला औषध घेण्याची इच्छा नाही आहे, असं जर म्हणत असेल तर कदाचित पेशंट बिघडण्याची शक्यता आहे हे नातेवाईकांनी ओळखायला पाहिजे. आणि नातेवाईकांनी असं जर पेशंट वागत असेल तर ताबडतोब त्या पेशंटला जबरदस्तीनं किंवा काहीतरी करून डॉक्टरांकडे घेऊन आलं पाहिजे. आणि पेशंट येत नसेल तर स्वतः नातेवाईकांनी डॉक्टरांना प्रत्यक्ष येऊन भेटून पेशंट कशा पद्धतीने वागत आहे आणि कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत, आपण काय करू शकतो, डॉक्टरांनी काय करायला पाहिजे, हेच डॉक्टरांकडनं सल्ला ते घेऊन पुढची स्टेप किंवा पुढचं पाऊल ते नातेवाईक उचलू शकतात. त्यामुळे पेशंटने व्यवस्थित औषधोपचार कंटिन्यू केले असतील तर पेशंटला, नातेवाईकांना त्याचा फायदा नक्कीच आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की मानसिक आजारांना मोस्टली जे गंभीर आजार आहेत त्यांना क्युअर नसतो. म्हणजे स्किझोफ्रेनिया असेल, बायपोलर मूड डिसऑर्डर असेल तर या आजारांना क्युअर हा शब्द वापरता येत नाही. ह्या आजारांना आपण कंट्रोल करू शकतो, म्हणजे जी होणारी लक्षणं आहेत ते आपण कमी करू शकतो, पूर्णपणे घालवू शकतो. पण हा आजार पुन्हा होण्याची शक्यता ही राहणार. नातेवाईकांचं कुठे चुकतं तर भरपूर ठिकाणी आपला रोल आहे नातेवाईकांचा पेशंट मॅनेज करण्यासाठी. पण महत्वाच्या काही गोष्टी मी सांगू इच्छितो. पेशंट गोळ्या व्यवस्थित खातो तरीही तो बिघडला, नातेवाईक घेऊन येतात, बरोबर आहे. पेशंटनं गोळ्या बंद केल्या, पेशंट बिघडला तर नातेवाईक घेऊन येतात, तरीही ते बरोबर आहे. तिसरी स्टेप जी आहे, पेशंटनं गोळ्या बंद केला आणि पेशंट व्यवस्थित आहे, त्याला कोणताही त्रास नाही आणि नातेवाईक आम्हाला भेटायला येत नाहीत, ही नातेवाईकांची मोठी चूक आम्ही म्हणू शकतो. याचं कारण असं की पेशंटनं गोळ्या बंद केलेला आहे, पेशंट चांगला झालेला आहे, तर नातेवाईकांना पण वाटायला लागतं की पेशंटला औषधांची गरज नाही. म्हणजे पेशंट औषधं घेत नाही म्हणजे तो बरा झालेला आहे आणि काहीच त्रास नाही. पण लक्षात घ्या की हा आजार पुन्हा होण्याची शक्यता आहे, रिलॅप्स आणि रिकरन्सचे चान्सेस आहेतच. त्यामुळे या पेशंटना आज न उद्या, म्हणजे थोड्या दिवसांनी होईल किंवा थोड्या महिन्यांनी किंवा वर्षांनी हा आजार पुन्हा होण्याची शक्यता राहणारच. त्यामुळे नातेवाईकांची महत्वाची स्टेप अशी राहील की पेशंटनं गोळ्या बंद केलेला आहे आणि पेशंट व्यवस्थित आहे, तरीही नातेवाईकांनी डॉक्टरांना प्रत्यक्ष येऊन भेटायला पाहिजे आणि डिस्कशन करायला पाहिजे की पुढे आपण काय करू शकतो. आणखी एक महत्वाचा जो प्रश्न असतो नातेवाईकांचा की पेशंटला सर्दी खोकला झालेला आहे, ताप आलेला आहे किंवा काही टायफॉइड किंवा मलेरिया झालेला असेल तर अशा वेळी मानसिक आजारांची औषधं आपण बंद करायला पाहिजे का. तर लक्षात घ्या की शक्यतो मानसिक आजाराची लक्षणं म्हणजे मानसिक आजारासाठी जी औषधं आहेत ती आपण युजली कंटिन्यू करायलाच पाहिजे. आमचं म्हणणं असं असतं की पेशंट काही मोठे आजार झालेले आहेत, मेंदूचे आजार झालेले आहेत, तो बेशुद्ध आहे, सुस्त आहे, तर अशा वेळी शक्यतो आमची औषधं आहेत ती शक्यतो टाळावीत. म्हणजे फिटची औषधं असतात ती कंटिन्यू केलीच पाहिजेत. म्हणजे शारीरिक आजार असतील तरीही मानसिक आजाराची औषधेही कंटिन्यू करायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं असं आहे की मानसिक आजाराचे जे पेशंट आहेत त्यांचे औषधोपचार ते चालूच आहेत.
पण जेव्हा केव्हा ते इतर डॉक्टरांची मदत घेतात, इतर कन्सल्टंटना भेटतात आणि त्यावेळी खरा मोठा प्रश्न पडतो की मानसिक आजाराची औषधं कंटिन्यू करायची की नाही करायची. तर आमचा एक प्रामाणिक सल्ला असा राहील की जेव्हा केव्हाही तुम्ही इतर तज्ज्ञांना भेटता आणि त्या तज्ज्ञांना पण तुम्ही विचारता की औषधं कंटिन्यू करावीत की नाही करावीत, तर आमचं म्हणणं असं आहे की त्यांचं मत घ्या, पण अतिशय एक्सपर्ट ओपिनियन आमच्या दृष्टीनं तुम्ही सायकॅट्रिस्टनाच तुम्ही भेटू शकता, त्यांना विचारू शकता, किंवा ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरांकडे नातेवाईक जाऊ शकतात किंवा पेशंटला पण घेऊन जाऊ शकतो आणि ही औषधं चालू ठेवायची का बंद ठेवायची हे आम्हाला सांगा म्हणून तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. तर काही नातेवाईकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही गॅरंटी द्याल का, पेशंट आमच्या ट्रीटमेंट तुमच्याकडे घेतोय, तुम्ही गॅरंटी द्याल का. मी पुन्हा एकदा सांगतो की या आजारांना क्युअर नाही, कंट्रोल करू शकतो आणि डॉक्टर म्हणून आम्ही कोणत्याच आजाराची गॅरंटी हा शब्द वापरून इलाज करू शकत नाही. पण शक्यतो काही पर्सेंटेज आहेत, काही स्टडी केलेले आहेत की बऱ्याच आजारांना वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट केल्यानंतर वेगळ्या लेवलला इम्प्रूव्हमेंट दिसू शकते. उदाहरणार्थ स्किझोफ्रेनियाचा आजार आहे समजा, तर त्याला मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ इच्छितो की 100 पेशंट आहेत तर किती टक्के फरक पडण्याची शक्यता आहे. तर 100 पेशंट आहेत समजा, एक ग्रुप आहे 30-35 टक्केचा, दुसरा 30-35 टक्केचा आणि तिसरा 30-35 टक्केचा. तर पहिल्या ग्रुपला 80-90-100% फरक पडू शकतो, म्हणजे लक्षणं कंट्रोलमध्ये येऊ शकतात. दुसऱ्या ग्रुपला 60%, 70%, 80% फरक पडू शकतो आणि तिसरा जो राहिलेला ग्रुप आहे त्या ग्रुपला 60% पेक्षा कमी फरक पडू शकतो. प्रत्येक पेशंटला जो चान्सेस आहेत फरक पडण्याचा हा वेगळा असू शकतो. पण आता आपल्या पेशंटला किती फरक पडेल हे कसं कळेल, तर शक्यतो ट्रीटमेंट दिल्यानंतर, ट्रीटमेंटचे सर्व पर्याय वापरल्यानंतर, सर्व ऑप्शन्स आणि पूर्ण कालावधी त्या पेशंटला दिल्यानंतर आपण आपल्या पेशंटला किती फरक पडला हे असेस करू शकतो. त्यामुळे कोणताही मानसिक आजार असेल तर 100% गॅरंटी देता येत नाही, पण डॉक्टरांच्या एक्सपिरियन्सनं, डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या ज्या वेगळ्या ट्रीटमेंट फॅसिलिटी उपलब्ध आहेत तर त्याचा वापर करून वेगळ्या पेशंटला वेगळ्या पद्धतीनं टक्केमध्ये फरक पडू शकतो. काही नातेवाईकांचं असं म्हणणं असतं की ECT म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपीनं 100% फरक पडेल. इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी हे एक माध्यम आहे इम्प्रूव्हमेंट करण्याचं, म्हणजे औषधोपचार आपण देतोच आणि ECT म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपीनं आपण पेशंटला फिट आणत असतो आणि त्यामुळे केमिकलचा जो डिस्टर्बन्स आहे ब्रेन मधला तो नॉर्मल करण्यास मदत करतो. त्यामुळे ECT हे एक माध्यम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की मी मगाशी म्हटलं की डॉक्टर ही गॅरंटी देऊ शकत नाहीत, पण ओव्हरऑल जगभरामध्ये मान्यता मिळालेल्या ट्रीटमेंट्स आहेत आणि त्याचा नक्कीच पेशंटला फायदा होत असतो. त्यामुळे औषधोपचार, काउन्सिलिंग, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी हे वेगवेगळे माध्यम आहेत. ह्या माध्यमाने आपण पेशंटला बरं करत असतो. पुन्हा एकदा नातेवाईकांनाही सांगू इच्छितो की आम्ही तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, नातेवाईकांनी कोणती काळजी घेतलेली पाहिजे म्हणजे पेशंटमध्ये रिलॅप्स आणि रिकरन्स म्हणजे पुन्हा बिघडण्याचा जो धोका आहे तो धोका कमी करता येईल. जाता जाता मी हे सांगू इच्छितो, पेशंटला पुन्हा आपला पेशंट पुन्हा बिघडला तर तुम्हाला पूर्वीची लक्षणं पेशंटमध्ये दिसू शकतात. म्हणजे पूर्वीसारखाच पेशंट करत असेल तर बिघडण्याची शक्यता आहे ओळखायला पाहिजे. म्हणजे आग लागण्याची शक्यता आहे, त्याच्यावर धूर येतो तर तो धूर तुम्हाला कळलं पाहिजे. पेशंट जर फारच व्हायलेंट असेल, बिघडला असेल तर आम्ही नेहमीच म्हणतो की तुम्हाला घेऊन येणं शक्य असेल तर घेऊन या आणि फारच बिघडला असेल तर तुम्ही नातेवाईकांची, पोलिसांची, मित्रांची मदत घेऊन त्या पेशंटला आणू शकता. आणि सर्वात शेवटी हेही सांगू इच्छितो की जर तुम्हाला आणणं शक्य नसेल पेशंटला तर आमच्या निर्मल हॉस्पिटलची टीम आहे, असिस्टंट आहेत, ब्रदर सिस्टर आहेत, तर ते जरूरत जशी आहे, आवश्यकता जशी आहे त्या पद्धतीने टीम पाठवून पेशंटला जबरदस्तीनं आपण फोर्सफुली ऍडमिट करण्यास आपण पेशंटला निर्मल हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊ शकतो. तर हे होतं मानसिक आजार असणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे. तर पुन्हा भेटूया आपण एक नवीन विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी. मानसिक आजाराबद्दल आणि व्यसनाबद्दल आणखीन आपण माहिती घेऊ इच्छिता तर आमची वेबसाईट आहे www.nirmalhospitalmirrors.com ला तुम्ही व्हिजिट करू शकता. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करून आणखीन माहिती घेऊ शकता. आमचं YouTube चॅनल आहे निर्मल हॉस्पिटल मिरर्स, याला तुम्ही सबस्क्राईब करा. फेसबुक चॅनल, इंस्टाग्राम चॅनल पण आहे, त्याला तुम्ही फॉलो करा, शेअर करा. तोपर्यंत नमस्कार.